श्रीराम समर्थ. संत चरण रज लागता सहज, म्हणून संतांची महती, संतांची श्रेष्ठता ही परमात्म्याला कळली आणि म्हणून तो वैकुंठ सोडून आपल्या भक्तांच्या घरी अगदी त्यांची सेवा करतो, त्यांची कामं करतो. एकदा हा परमात्मा बसलेला असताना तिथे यमदेव आले आणि यमदेव परमात्म्याला विचारतायत की देवा, मला इतका पापी लोकांचा सहवास होतो, मग माझी गती काय होणार? परमात्मा हसलाय आणि म्हणतोय की स्वर्गाला 3 पायऱ्या आहेत की नाही, त्या 3ऱ्या पायरीवर तू वाक, म्हणजे तिथे डोकं टेक, म्हणजे तुला भक्तांच्या संतांच्या चरणधुळीचा तिथे कपाळाला तुझी ती चरणधूळ लागेल आणि त्या धुळीने तुझं पापक्षालन होईल. म्हणून ही चरणधूळ संतांची ही आपल्याला पण लागणे आवश्यक आहे. जसं यमाला भगवंताने सांगितलं तेच आपल्याला सांगितलंय. म्हणून कोणत्याही देवळामध्ये आपण गेलो, कोणत्याही आश्रमात मठात गेलो संतांच्या, तरी सुद्धा आपण डोकं टेकून का बरं नमस्कार करायचा? तर तिथे जे अनेक भक्त आलेले असतात त्यांची चरणधूळ ही आपल्या मस्तकाला लागते आणि म्हणून आपलं सुद्धा पापक्षालन होतं. पण ही जी श्रद्धा आहे ही मात्र दृढ असायला पाहिजे. ही श्रद्धाच काम करत असते. म्हणून संतांची चरणधूळ हे जसं परमात्म्याचं औषध आहे ना, तसं आपल्याला सुद्धा आपली पाप सुद्धा क्षालन करायचं महात्म्य, श्रेष्ठत्व, सामर्थ्य ह्या संतांच्या चरणधुळीमध्ये आहे. म्हणून संतांच्या सहवासात, संतांच्या दर्शनाला आपण जायचं असतं, ते एवढ्यासाठी. जय जय रघुवीर समर्थ.